हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे. आज आपण बघणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. जेव्हा आपण एखादा सेंटेन्स करत असतो तर त्या सेंटेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स असतात. मग आपण असं कधी कुठला सेंटेन्स बघत नाही की त्या वाक्यामध्ये फक्त तुम्हाला नावच दिसतील किंवा त्या वाक्यामध्ये फक्त तुम्हाला वर्ब्सच दिसतील. तर कसं असतं, काही वाक्यामध्ये बंच ऑफ वर्ड्स असे घेतले जातात की ज्याच्यामुळे एखादं मिनिंगफुल सेंटेन्स तयार व्हायला पाहिजे. फक्त नावं, फक्त क्रियापद किंवा फक्त प्लेसेस किंवा फक्त टाइम असं वेगवेगळे शब्द घेऊन आपण काय करणार आहे, सेंटेन्सेस करत असतो. तर जेव्हा त्यांचे प्लेसेस असतात, जसं की हा जो वर्ड आहे ह्या प्लेसलाच असायला पाहिजे, हा जो वर्ड आहे तो इथंच असायला पाहिजे, तर त्यांचे प्लेस सुद्धा काय असतात, ठरलेले असतात. तर हे जे वाक्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स बघत असतो, तर ते नक्की वर्ड्स काय असतात, तर ते असतात पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. ते कोणते आहेत आणि त्यांचं एक्सप्लेनेशन आता मी तुम्हाला करून सांगणार आहे. एकूण पार्ट्स ऑफ स्पीच आहेत 8. मराठीमध्ये त्यांना शब्दांच्या जाती असं म्हटलं जातं. तुम्ही कित्येक ग्रामरची पुस्तकं बघितलेली असतील किंवा तुम्ही कॉलेज शाळेमध्ये पण शिकलेला असाल. बट नॉट आय एम गोइंग, मी आता तुम्हाला तशा प्रकारे नाही शिकवणार आहे की चला डेफिनेशन सांगा मग त्याचे उदाहरणं सांगा. तर मी इन जनरली पटकन तुम्हाला समजायला पाहिजे की शब्दांच्या जाती म्हणजे काय आणि ते ओळखायचं कसं, असं ट्रिक वाईज तुम्हाला काय करणार आहे, शिकवणार आहे. त्याच्यात फर्स्ट वन आहे नाउन. नाम म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये. देन प्रोनाउन, सर्वनाम. देन ॲडजेक्टिव्ह, विशेषण. वर्ब, क्रियापद. ॲडवर्ब, क्रियाविशेषण. प्रिपोजिशन. शब्दयोगी अव्यय. कंजंक्शन. उभयान्वयी अव्यय. and the last one is interjection. केवल प्रयोगी अव्यय. सो दीज आर द 8 पार्ट्स ऑफ स्पीच. ह्याच्यामध्ये बघा, काही जे नावं आहेत त्याच्यावरून आपल्याला नक्की कळतं की व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. पण काही वाक्यामधून आपल्याला कळतच नाही की आपण नक्की काय त्याच्यातनं बघणार आहे. तर एकदा मी तुम्हाला शॉर्टमध्ये आणि समजेल असं सांगणार आहे की नक्की हे पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायचे कसे. सो फर्स्ट वन इज नाउन. नाउन म्हणजे नाम. आता लक्षात जर ठेवायचं असेल तर एवढंच लक्षात ठेवा, नाव. आपण एखादी वस्तू, व्यक्ती, ठिकाण किंवा जागा ओळखण्यासाठी एखादं जे नाव देतो पर्टिक्युलरली, तर त्याला म्हटलं जातं नाउन, नाम. आपल्याला काही डेफिनेशन वगैरे बघायची गरज नाही, कारण आपण सहजच म्हणू शकतो की काहीतरी ओळखण्यासाठी आपण त्याला काय देतो, आयडेंटिफिकेशन देतो, त्याला म्हटलं जातं नाउन. फॉर एक्झाम्पल, ह्याला सगळेजण आपण मार्करच म्हणतो. ह्याला कोणीही टेबल म्हणणार नाही किंवा खुर्ची म्हणणार नाही. मीन्स हे सगळेजण मिळून ह्याला काय ठेवलेले आहेत, एक नाव ठेवलेलं आहे. तर त्याला म्हटलं जातं नाउन, मार्कर. दिस इज अ व्हाईट बोर्ड. तुम्ही मला ॲज अ लेडीज, एक लेडी म्हणू शकता, एक त्याच्यानंतर वुमन म्हणू शकता, एक ट्रेनर म्हणू शकता. तुम्ही मला ओळखण्यासाठी एक ठेवलेलं नाव म्हणजे काय असतं, ते नाउन असतं. म्हणजेच आता मी तुम्हाला सांगितलं, आयडेंटिफिकेशनसाठी आपण एखादं जो नाव ठेवतो दॅट इज कॉल्ड ॲज अ नेम. वेगवेगळ्या प्रकारचे आपण नावं ठेवत असतो, जसं गंगा आहे, गंगा रिव्हर. गर्ल, बॉय, टेबल, सिटी, मोबाईल, क्लास, वॉटर. ह्या सगळ्यांना आपण काय करतो, सेमच. पाण्याला सगळेजण पाणीच म्हणतात, कुणीही त्याला दुसरं काही नाव ठेवत नाही. बरोबर आहे की हा बाबा मी त्याला पाणी म्हणते आणि मग तुम्ही त्याला काहीतरी
टेबल म्हणता किंवा कोणीतरी त्याला पेन म्हणतं असं नाही, तर आपण ओळखण्यासाठी जे नाव दिलेलं आहे तर त्याला म्हटलं जातं नाउन म्हणजेच नाव. सेकंड वन आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल किंवा ठिकाणाबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तर प्रत्येक वेळेस त्याचं नाव जे आहे ते रिपीट आपण करत नाही, तर आपण काय करतो त्याच्या ऐवजीचा एक छोटासा शब्द वापरतो. फॉर एक्झाम्पल जर मला गंगा रिव्हर बद्दल बोलायचं तर मी प्रत्येक वेळेस गंगा नदी गंगा नदी गंगा नदी असं प्रत्येक वाक्यामध्ये यूज करणार नाही, तर त्याच्या ऐवजीचा एक छोटासा शब्द मी यूज करणार, जसं की ते किंवा ती या अर्थाने. जसं मला मोबाईल बद्दल बोलायचं असेल तर मी म्हणणार ते, जसं मला एखाद्या मुलीबद्दल बोलायचं असेल तर मी म्हणणार आहे ती, जसं तुम्ही मला माझ्या बद्दल म्हणणार असेल तर शी हे प्रोनाउन वापरता. म्हणजे रिपीटेशन टाळण्यासाठी, नावाचं रिपीटेशन टाळण्यासाठी आपण एक छोटासा शब्द वापरतो, त्याला म्हटलं जातं सर्वनाम, जे आपण इन डिटेल मध्ये बघितलेले आहेत. कोणते आहेत, यू नो दॅट. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, धिस, दॅट, धीस, दोज, अवर, माय, युअर हे सगळे प्रोनाउन्स आहेत, जे आपण फक्त प्रोनाउन्स या टॉपिक मध्ये पण बघितलेले आहे आणि प्रोनाउन टेबल मध्ये सुद्धा बघितलेले आहेत. सो प्रोनाउन्स काय आहेत, तर नावाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या एका छोट्या शब्दाला प्रोनाउन असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन इज ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला विशेषण मध्ये विशेष हा शब्द दिसतो. विशेष म्हणजे काय, समथिंग एक्स्ट्रा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. कुणाची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, तर नावाची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. नामाबद्दल आपण जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो तर त्याला म्हटलं जातं विशेषण. आणि जर आपल्याला ते हुडकायचं असेल तर आपल्याला नावाला प्रश्न विचारायचा आहे कसा, म्हणजे आपल्याला त्यांचे काय मिळणार आहेत उत्तर, गुणांच्या स्वरूपामध्ये मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल गंगा हे नाव आहे, त्याला प्रश्न विचारा गंगा कशी आहे, म्हणजे त्याच्याबद्दल ते काय सांगते, गुण सांगते की पवित्र आहे. मुलगी कशी आहे, उंच आहे. मुलगा कसा आहे, ढ आहे. टेबल कसं आहे, चौकोनी आहे. सिटी कसा आहे, स्वच्छ आहे. मोबाईल कसा आहे, नवीन आहे. क्लास कसा आहे, छोटा आहे. पाणी कसं आहे, घाणेरडं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा नामांना कसा हा प्रश्न विचारता तेव्हा त्याचं जे उत्तर असतं ते असतं त्या नामाबद्दलचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, विशेष माहिती दिलेली असते आणि ते सगळे काय असतात, गुण असतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲडजेक्टिव्ह. एकदम सिंपल मध्ये मी तुम्हाला सांगत आहे, डेफिनेशन वगैरे सांगायची, ग्रामॅटिकल कन्सेप्ट मध्ये जायची काहीच गरज नाही. आपल्याला तो टॉपिक पटकन कळायला पाहिजे याप्रमाणे मी तुम्हाला शिकवत आहे. सो व्हॉट आर द वर्ड्स, गुड, टॉल, रिच, प्युअर, डर्टी, स्मॉल, पुअर. त्याच्यानंतर टॉकेटिव्ह, ऍक्टिव्ह, लेझी हे सगळे वर्ड्स काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत, जे नामाबद्दल काय सांगतात, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. नेक्स्ट वन इज वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. ह्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला एक शब्द दिसतो क्रिया. क्रिया म्हणजे काम. काम म्हणजेच काय आहे, वर्क. तुम्ही जे काही काम करता, मग ते डायरेक्टली असतील किंवा इनडायरेक्टली असतील, तर ते सगळे असतात वर्क. जसं उठल्यापासून रात्री झोपेस्तोपर्यंत आणि परत रात्री झोपल्यापासून सकाळी उठोस्तोपर्यंत कंटिन्युअसली काही ना काही आपण करत असतो आणि तेच सगळे असतात वर्ब म्हणजे क्रियापद, म्हणजे जे काही आपण काम करतो ते. फॉर एक्झाम्पल उठता, बसता, खाता, पिता, अभ्यास करता, कामाला जाता, कॉलेजला जाता, विचार करता, त्याच्यानंतर टीव्ही बघता, हे सगळे काय आहेत, क्रियापद आहे जे आपण जागेपणी करतो. झोपल्यानंतर तुम्ही म्हणाल काय करत असतो, ऑफकोर्स वी डू मेनी थिंग्स. जसं की तुम्ही झोपता, झोपल्यानंतर श्वास घेता, छाती धडधड करते, स्वप्न बघता, जागा बदलता झोपेमध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर घोरता, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा काय आहेत, इनडायरेक्टली होत असतात झोपेमध्ये. ते सुद्धा काय आहेत, काम आहेत. मग तुम्ही जे काही काम करत असता ते सगळे असतात ऍक्शन वर्ड्स. ऍक्शन वर्ड्स म्हणजे ज्याच्यामध्ये
क्रिया दिसते आणि त्यांनाच म्हटलं जातं वर्ब किंवा क्रियापद. क्रियापदाचा टॉपिक पण आपण इन डिटेलमध्ये बघितलेला आहे. जसं क्रियापदाचे परत 3 टाइप्स असतात, एक हेल्पिंग वर्ब, एक मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब, असे 3 टॉपिक बघितले. परत मेन वर्ब मध्ये 4 टॉपिक बघितले आपण, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आणि फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब. मग ह्या क्रियापदामध्ये आपण कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स वगैरे इन डिटेलमध्ये बघितले. इथे आपण ऍक्शन वर्ड्स बघूयात कोणकोणते आहे जे तुम्ही दररोज करता. जाण्याची क्रिया, खाण्याची क्रिया, विचार करण्याची क्रिया, झोपण्याची क्रिया, विचारण्याची क्रिया, लिहिण्याची क्रिया, वाचण्याची क्रिया, त्याच्यानंतर काम करण्याची क्रिया. हे सगळे काय आहेत, क्रिया आहेत ज्याच्यामध्ये ऍक्शन दिसतात. जसं जाण्याची ऍक्शन आहे, खाण्याची ऍक्शन आहे, विचार करण्याची क्रिया आहे, झोपण्याची, विचारण्याची, लिहिण्याची, असे भरपूर सारे क्रियापद आहेत ज्याच्यामधून आपल्याला ऍक्शन्स दिसतात, जे आपण दररोज न चुकता करतच असतो. सो दे ऑल आर द वर्ब्स. ह्याच्यामध्ये आपण ऍक्शन वर्ड्स घेतलेले आहेत. वर्ब्स मध्ये आपण जे आपण सेपरेट व्हिडिओ आहे वर्बचा, त्याच्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब आपण बघितलेले आहे. सो दिस इज द वर्ब. त्याच्यानंतर ना आहे ऍडवर्ब. ऍडवर्ब मध्ये बघा परत तुम्हाला 2 वर्ड्स दिसतात, एक क्रिया आणि दुसरं परत विशेष. क्रिया म्हणजे आत्ताच आपण बघितलेलं आहे, क्रिया म्हणजे काम आणि कामाचं विशेष माहिती देते, ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते. दे आर कॉल्ड ॲज ॲक्शन वर्ड्स. जसं ॲडजेक्टिव्ह हे नामाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत होते, तसं ॲडवर्ब हे क्रियेबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात. परत तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नच विचारायचा आहे कसा म्हणून. पण प्रश्न कोणाला विचारायचा आहे आपल्याला, तर आपण जे काम करतो त्याला विचारायचं. जसं मी शिकवते, मी कसं शिकवते, चांगलं शिकवते, फास्ट शिकवते, स्लो शिकवते, समजेल असं शिकवते. तर हे सगळे वर्ड्स झालेत ॲडवर्ब. जसं तो गाडी चालवतो, कसं गाडी चालवतो, खूप फास्ट गाडी चालवतो, खूप स्लो गाडी चालवतो. तर हे काय आहे, ॲडवर्ब्स आहेत. जसं स्लोली, फास्ट, रॅपिडली, ऑफन, ब्युटिफुली, लाऊडली. हे सगळे काय आहेत, ॲडवर्ब्स आहेत. जसं तो कसा जातो, हळू जातो, तो कसा खातो, फास्ट खातो, कसा विचार करतो, रॅपिडली विचार करतो, कसा झोपतो, सारखं झोपतो, कसा लिहितो, खूप सुंदर लिहितो, त्याच्यानंतर कसा वाचतो, जोरात वाचतो. तर हे सगळे काय आहेत, ॲडवर्ब्स आहेत, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेले आहे. कुणाच बद्दल, तर वर्ब बद्दलचं ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. Adjective are the words which give the extra information of noun and adverbs are the words which gives extra information of verb. Next one is preposition. Preposition आणि शब्दयोगी अव्यय. आता ह्याच्यामध्ये वर्ड्स कसे हुडकायचे बघा. प्रीपोजिशनची आपण काय करूयात, फोड करूयात. शब्द मिळाला आहे प्री आणि पोझिशन. पोझिशन म्हणजे जागा किंवा स्थिती किंवा परिस्थिती किंवा एखादे वेळ, रीत, पद्धत, मेथड सांगण्यासाठी आपण एक शब्द वापरतो. कधी वापरतो, प्री. प्री म्हणजे अगोदर. जसं प्रिफिक्स मध्ये आपण बघितलेलं आहे, प्री वेडिंग शूट आपल्याला माहित आहे. तर प्री म्हणजे काय, अगोदर. जागा, स्थिती, परिस्थिती, वेळ सांगत असताना एक अगोदर छोटासा शब्द वापरला जातं, तर त्याला म्हटलं जातं प्रीपोजिशन, म्हणजेच शब्दयोगी अव्यय, जे इंग्लिश मध्ये नामाच्या अगोदर येतात आणि मराठीमध्ये नामाच्या नंतर येतात. जसे मी आता लिहिलेले हे जे आहेत, च्या अगोदर आणि च्या नंतर, हे सुद्धा प्रीपोजिशन्स आहेत. जसं इन, ऑन, ऑफ, अप, विथ, फॉर, फ्रॉम, ड्युरिंग, हे सगळे काय आहेत, प्रीपोजिशन्स आहेत. जसं बघा, घरात, इन होम,
मराठीमध्ये नामाच्या नंतर आलेला आहे आणि इंग्लिशमध्ये नामाच्या अगोदर आलेला आहे. आजसाठी आपण इन हा शब्द वापरतो, पण इंग्लिशमध्ये तो इन होमच्या अगोदर आलेला आहे आणि मराठीमध्ये तो घराच्या नंतर आलेला आहे. फक्त जागा बदलली जाते कशामध्ये, तर प्रिपोजिशन नामाच्या अगोदर किंवा नामाच्या नंतर येत असतो इंग्लिशमध्ये. सो छोटेसे वर्ड्स जे पोझिशन सांगण्यासाठी, वेळ सांगण्यासाठी, जागा सांगण्यासाठी वापरले जातात. इंग्लिशमध्ये ते नामाच्या अगोदर येतात आणि छोटे छोटे वर्ड्स असतात. दे आर कॉल्ड ॲज अ प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट वन इज कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. जेव्हा आपण कंजंक्शनला बघतो किंवा उभयान्वयी अव्यय या दोघांना बघतो तर आपल्याला पटकन कळत नाही की नक्की काय वर्ड्स आहेत. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्लसचं चिन्ह. प्लसचं चिन्ह म्हणजे काय, तर एकाला एक जोडणे या अर्थाने वापरलं जातं. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आहे, तर कंजंक्शन म्हणजे ते काय करतात, दोन किंवा दोन पेक्षा जास्त, मग ते शब्द असतील किंवा वाक्य असेल तर त्यांना काय करतात, ते जोडण्याचं वाक्य करतात. तर त्यांना म्हटलं जातं कंजंक्शन. जिथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्लसचं चिन्ह, जसं राम आणि सीता, राम किंवा सीता याच्यामध्ये अँड, ऑर, बट, नॉट ओनली, बट ऑल्सो, सो दॅट, नायदर नॉर, आयदर ऑर अशा प्रकारचे शब्द काय असतात, येत असतात, जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य असतील किंवा शब्द असतील त्यांना ते काय करतात, जोडण्याचा काम करतात. and the next one and the last one is interjection म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. अगेन इथे पण जेव्हा मराठी किंवा इंग्रजी शब्द आपण बघतो तर आपल्याला पटकन कळत नाही, त्यामुळे परत एक साइन लक्षात ठेवायचे आणि तो म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्कचा. जेव्हा आपल्याला आनंद होतो, दुःख होतं किंवा उदासीनता येते किंवा काहीतरी बघितल्यानंतर आपण घाबरतो, आश्चर्यचकित होतो, तर ह्या सगळ्या भावना ज्या आहेत ते उत्स्फूर्तपणे जेव्हा आपल्याला पटकन येतात आणि तेव्हा आल्यानंतर ना आपण जे शब्द वापरतो तर त्या शब्दांना म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय. जसं तुम्ही कुठेतरी चाललात आणि एकदम तुमच्या समोर ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही एकदमच घाबरून काहीतरी म्हणता, बरोबर आहे. तुम्ही कुठून तरी चाललात आणि एकदमच तुम्हाला पायामध्ये 2000 रुपयाची नोट सापडली आणि तुम्हाला आनंद होऊन तुम्ही काहीतरी बोलता, तर तेव्हा जे आश्चर्याने, आनंदाने, दुःखाने, निराशेने जे शब्द तुमच्या तोंडातून एकदम बाहेर पडतात तर ते सगळे असतात केवल प्रयोगी अव्यय. आणि त्या शब्दानंतर कंपल्सरी एक्सक्लेमेटरी मार्क येत असतो. फॉर एक्झाम्पल ओ, आ, हुर्रे, बिंगो, अलास असे वेगवेगळे शब्द ज्याच्यातून आपल्या भावना व्यक्त होतात. सो दे आर कॉल्ड ॲज अ इंटरजेक्शन. मी तुम्हाला डेफिनेशन वगैरे सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण तुम्ही कोणतंही ग्रामरचं पुस्तक बघा किंवा कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये जेव्हा तुम्हाला इन डिटेलमध्ये तेच शिकवणार आहेत की ह्या ह्या शब्दांना हे हे म्हटलं जातं, त्या सुरामध्ये तुम्हाला ते डेफिनेशन्स वगैरे लक्षात असतील. मी तुम्हाला अशा प्रकारे शिकवले की जेणेकरून तुम्हाला ते लगेचच क्लिक व्हायला पाहिजे की दीज आर द पार्ट्स ऑफ स्पीच. त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत नाउन म्हणजे नाम, ओळखण्यासाठी ठेवलेलं नाव. प्रोनाउन म्हणजे हे नाव रिपीट न करता छोटस एखादा शब्द वापरण्यासाठी वापरतो, सर्वनाम. ऍडजेक्टिव्ह म्हणजे हे जे नाव आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणार आहे, जसं की त्याचे गुण आपल्याला सांगायचे आहेत आणि कसं, हा प्रश्न विचारला आपण त्या नामांना की आपल्याला ऍडजेक्टिव्ह मिळतात. वर्ब म्हणजे एखादं जे आपण काम करतो ते काम सांगणं म्हणजे वर्ब असतात, म्हणजेच क्रियापद असतं. ऍडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण, हे जे आपण काम करतो ते कसं करतो त्याचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणं म्हणजे ऍडवर्ब. प्रिपोजिशन, प्रिपोजिशन म्हणजे जागा किंवा रीत किंवा पद्धत किंवा मेथड, टाइम, प्लेस सांगण्यासाठी जो शब्द वापरला जातो, जे छोटे असतात आणि जे अगोदर वापरले जातात नामाच्या तर त्यांना प्रिपोजिशन म्हटलं जातं. कंजंक्शन म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे शब्द किंवा वाक्य आहेत त्यांना ते काय करतात, जोडण्याचं काम करतात. आणि इंटरजेक्शन म्हणजे जेव्हा आपल्या मनामध्ये जे भावना व्यक्त करत असतो आपण, आनंदाचे, दुःखाचे, निराशेचे, आश्चर्यजनकचे, तर तेव्हा जे एकदमच वर्ड्स बाहेर पडतात
तर त्यांना म्हटलं जातं इंटरजेक्शन. आणि त्याच्यानंतर आपण काय करत असतो, एक्सक्लेमेटरी मार्क देत असतो. सो दीज आर द पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपण सेंटेन्सेस करत असतो. प्रत्येक सेंटेन्समध्ये आपण वर्ड्स यूज करत असतो आणि ते वर्ड्स काय आहेत ते ओळखणे म्हणजेच शब्दांच्या जाती किंवा पार्ट्स ऑफ स्पीच माहिती असणं हा आहे. सो धिस इज फॉर टुडे. एकदम छोटासा टॉपिक होता पण खूप महत्त्वाचा, आणि मी तुम्हाला खूप इझीमध्ये शिकवलेला आहे. एक दोनदा जेव्हा तुम्ही सारखं सारखं बघाल हा व्हिडिओ तेव्हा तुम्हाला लक्षात राहील. तुम्हाला डेफिनेशन्स पार्ट करायची काहीही आवश्यकता लागणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. सो दिस इज फॉर टुडे. थँक्स फॉर नाव. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक.